अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुपौर्णिमेनिमित्त 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण कसं करावं, पूजा मांडणी करून किंवा पूजा मांडणी न करता गुरुचरित्र पारायण कसं करावं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तेव्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना. प्रत्येकाचंच घर मोठं असतं असं नाही, किंवा घरामध्ये लहान मुलं असल्यास पूजा मांडणी करणं शक्य होत नाही. अशा वेळी पूजा मांडणी न करता सुद्धा आपण पारायण करू शकतो. तर ते कसं? तर गुरुचरित्र पारायण म्हटलं की बऱ्याच जणांच्या मनात नियमांची भीती असते आणि त्यामुळे इच्छा असूनही लोक पारायण करत नाहीत. मी या व्हिडिओमध्ये फक्त 3 महत्त्वाचे नियम सांगणार आहेत, ज्यांचे भक्तिभावाने पालन केल्यास तुम्हाला 7 दिवसात नक्कीच अनुभव येणार आहेत. दत्त महाराज इतके दयाळू, कृपाळू आणि मायाळू आहेत की ते तुमचं कधीच वाईट करणार नाहीत. जर एखादा नियम पाळणं शक्य नसेल तर महाराजांना शरण जाऊन तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, जी काही अडचण आहे ती महाराजांना सांगा. महाराज नक्कीच ती सोडवतील. देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा नाही. त्यामुळे मनातील भीती काढून टाका आणि तुमच्या मनातील सगळं स्वामींसमोर बोलत चला. स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का, किंवा एखादा नियम चुकला तर दत्त महाराज शिक्षा करतील का, अशी भीती अनेकांच्या मनात असते. तर अशी भीती अजिबात बाळगू नका. दत्त महाराजांना आपले आई वडील किंवा मोठे भाऊ मानून त्यांची सेवा करा. या सेवेमुळे घरातील संकटे, आजारपण दूर होऊन सुख समृद्धी नांदेल. पण वाचन हे अंतःकरणापासून आणि मनापासून असायला हवं. केवळ ग्रंथ संपवायचा म्हणून नजर फिरवू नका. आता पारायणाची तारीख आणि वेळ काय असणार आहे? तर 23 जुलै 2026 वार आहे गुरुवारी पारायणाला सुरुवात होणार आहे आणि 29 जुलै वार आहे बुधवारी पारायणाची समाप्ती होणार आहे. पूजा मांडणी आणि वाचनाची जागा याबद्दल थोडक्यात बोलूया. 23 जुलैला सकाळी देवपूजा उरकून घ्यायची आहे. आपली जी नित्य देवपूजा आहे ती उरकून घ्यायची आहे. पूजा मांडणी करणे शक्य होत असेल तर पूजा मांडणी आवश्यक करायची आहे. जर पूजा मांडणी करणं शक्य होत नसेल तर देवासमोर बसून तुम्हाला पारायण करायचं आहे. बऱ्याच जणांच्या घरात लहान मुलं असतात तर त्यांना मांडणी करणं शक्य होत नाही, किंवा घर लहान असतं त्याच्यामुळे सुद्धा शक्य होत नाही. तर अशा वेळी तुम्ही देवघरासमोर बसून सुद्धा पारायण नक्कीच करू शकता. आता देवघरासमोर जागा नसेल तर देवासमोर एक तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन आणि धूप अगरबत्ती लावायचं आहे. घरात जिथे जागा असेल तिथे एक आसन टाकून वाचनासाठी बसायचं आहे. मला वाटतं शक्यतो आपल्या देवघरासमोर जागा तर असतेच, एक बसण्यापुरता तरी जागा नक्कीच असते. तर पारायण संपल्यानंतर तो ग्रंथ पुन्हा देवघरासमोरच ठेवायचा आहे, किंवा देवघरात जर तुमची जागा असेल तर देवघरातच ठेवायचा आहे. मात्र एक जागा आणि एक आसन असायला पाहिजे. पहिल्या दिवशी ज्या जागेवर तुम्ही बसणार आहात, ज्या आसनावर तुम्ही बसणार आहात तिथेच तुम्हाला 7 दिवस बसून पठण करायचं आहे. रोजचे अध्याय वाचताना मध्येच उठायचं नाही आणि कोणाशीही बोलायचं नाही. बाजूला तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे घेऊन तुम्ही बसू शकता. वाचनाची वेळ दररोज एकच ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा. आज सकाळी वाचलं, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाचलं असं नका करू. आज सकाळी वाचलात तर पुढील 7 दिवससुद्धा सकाळीच वाचण्याचा प्रयत्न करा. 12 ते 12:30 या वेळेत वाचन करू नका, कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. तुमच्या मुलाबाळांमधून तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा तुम्ही वाचन करायचं आहे. 4 ते 4:30पर्यंत कधीही तुम्ही पठण करू शकता. वेळात वेळ काढा आणि एकाच बैठकीमध्ये हा गुरुचरित्र ग्रंथ पठण करा. गुरुचरित्र ग्रंथाचे एकूण 53 अध्याय असतात. रोजच्या वाचनासाठी 2 ते 2.5 तास लागतात. आता तुमचं पठण फास्ट असेल तर तुम्हाला 2 ताससुद्धा 2 तासामध्ये सुद्धा होऊन जातं. अजून फास्ट असेल तर 1.5 तासामध्ये पण होऊन जातं. पण मिनिमम 2 ते 2.5 तास लागतातच. मला लागतात, तर तुम्हाला 2 ते 2.5 तास लागतील. संकल्प कसा करायचा आहे? पहिल्या दिवशी म्हणजे 23 जुलैला वाचनाला बसण्यापूर्वी आचमन करायचं आहे, ज्यामुळे मन एकाग्र होतं. नंतर उजव्या हातात थोडं पाणी घ्यायचं आहे. असा खोलगट आपला हात पकडायचा आहे. त्यात हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं टाकायची आहेत. गणपती बाप्पा, कुलदेवी आणि गुरूंचे स्मरण करून आपले नाव, गोत्र माहीत असल्यास गोत्र बोलायचं आहे, किंवा काश्यप गोत्र उच्चारायचं आहे.
आपली इच्छा बोलून दाखवायची आहे. आपण कशासाठी हे पारायण सुरू करत आहोत ती इच्छा बोलून दाखवायची आहे. किंवा तुम्ही इच्छा म्हणून गुरुचरित्र पारायण करत असाल तर घरात सुख, शांती, आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्हाला स्वामींच्या चरणी प्रार्थना करायची आहे. तारीख आणि वाराचा सुद्धा उल्लेख करायचा आहे. मी 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करत आहे. महाराज माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडून घ्या आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर हातातील पाणी ताम्हाणात सोडून द्यायचं आहे. आता 7 दिवसांचे अध्याय विभाजन कसं असणार ते तुम्हाला सांगते. गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पहिल्या पानावरती असतंच, पण तरी सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगते. पहिल्या दिवशी म्हणजेच 23 जुलैला 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि सातव्या दिवशी म्हणजेच 29 जुलैला 44 ते 53 अध्याय असणार आहेत आणि त्या दिवशी तुमची समाप्ती होणार आहे. दररोज वाचन झाल्यावर ग्रंथाला साखर, खडीसाखर किंवा फळाचा नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाची आणि दत्त महाराजांची आरती करायची आहे. छोटीशी म्हटलं तरी चालेल, पण रोजच्या रोज हे तुम्हाला करायचं आहे. गुरुचरित्र पारायण समाप्ती आणि उद्यापन कसं करायचं तर शेवटच्या दिवशी अध्याय वाचून झाल्यानंतरला शक्य असल्यास पुरणाचा स्वयंपाक किंवा साधा वरण भात केला तरीही चालेल. महाराजांना वरण भाताचा स्वयंपाक सुद्धा चालतो. त्यांना तुमच्या घरामध्ये जे काही बनेल ते तुम्हाला आवर्जून नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. पण स्वयंपाकात घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून बनवायची आहे, कारण पारायण समाप्तीला या भाजीला विशेष मान असतो. महाराजांना ही भाजी प्रचंड आवडते, त्यामुळे ही भाजी आवर्जून करायची आहे. देवाला 3 नैवेद्य दाखवायचे आहेत. गणपती, दत्त महाराज, स्वामी समर्थ, कुलदेवी आणि कुलदेव अशा 5 आरत्या करायच्या आहेत. उद्यापनासाठी एखादं जोडपं जेवायला बोलवायचं आहे. जर तुम्हाला शक्य होत असेल तर जोडपं जेवायला बोलवून तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला दक्षिणा द्यायची आहेत. जोडपं मिळणं शक्य नसल्यास आजूबाजूला कोण नसेल तर उद्यापनाचा जितका खर्च लागेल, उदाहरणार्थ 100, 200, 500 जो काही लागेल तो नैवेद्याजवळ ठेवायचा आहे आणि संध्याकाळी दत्त मंदिरामध्ये जाऊन ते तुम्हाला गुप्तदान म्हणून गुप्तपेटीमध्ये, दानपेटीमध्ये टाकायचं आहे. महाराजांकडे प्रार्थना करायची आहे. पारायण काळातील महत्त्वाचे नियम आणि पत्ते सांगते मी तुम्हाला, पण त्याआधी जेव्हा तुम्ही केंद्रामध्ये जाल त्यावेळी महाराजांच्या चरणी माथा टेकून, डोकं टेकून तुम्हाला सांगायचं आहे की माझ्याकडून हे पारायण आहे ते निर्विघ्नपणे पार पाडून घेतलात, त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सुतक आणि मासिक पाळी असेल, पारायण काळ सुतक पडल्यास वाचन थांबवायचं आहे, तिथून कंटिन्यू करायचं नाही आणि सुतक संपल्यावरती नवीन पारायण सुरू करायचं आहे. वाचनादरम्यान अचानक मासिक पाळी आल्यास घरातील इतर व्यक्तींनी वाचन करून पारायण पूर्ण करायचं आहे. प्रत्येक स्त्रीला मासिक पाळीची तारीख माहिती असते, मागे पुढे होत असतं, पण प्रत्येक स्त्रीला माहीत असतं, तर त्यानुसार तुम्हाला पारायण करायचं आहे. आता झोपण्याचे नियम आहेत, महत्त्वाचे अगदी 2-3 नियम आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बेड किंवा गादीवर झोपायचं नाही आहे. जमिनीवरती सतरंजी किंवा चटई टाकून तुम्हाला झोपायचं आहे. एक चटई टाका, त्याच्यावर एक बेडशीट अंतरा, त्यावरती तुम्हाला झोपायचं आहे. शारीरिक त्रासामुळे खाली बसणं किंवा झोपणं शक्य होत नसेल, उदाहरणार्थ जर वृद्ध व्यक्ती म्हणजे वयस्कर व्यक्ती आहात, गोळ्या औषधं चालू असतात, तर अशा वेळी तुम्ही बेडवरती गादी टाकून चटई टाकून झोपू शकता किंवा खुर्चीवर तुम्ही बसून सुद्धा वाचन करू शकता, पठण करू शकता. तुम्ही व्यवस्थित आहात तर तुम्हाला खालीच झोपायचं आहे. आता 7 दिवस घरामध्ये मांसाहार तर खायचा दूरच, तुम्हाला बनवायचा सुद्धा नाही आहे. मद्यपानसुद्धा दूर. परान्न अन्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचे अन्न वर्ज्य करायचं आहे. काहीही असू दे, पाणी असू दे, जेवण असू दे, सगळं वर्ज्य करायचं आहे, कारण त्यामुळे पारायणाचे फळ समोरच्याला मिळतं असं म्हणतात. म्हणून परान्न अन्न वर्ज्य करायचं आहे. या दिवसात ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करायचं आहे. 7 दिवस उपवास करण्याची अजिबात गरज नाही. कांदा लसूण विरहित सात्विक जेवण करायचं आहे. एक धान्य तुम्हाला खायचं आहे. भाकरी खाणार असाल तर 7 दिवस तुम्ही भाकरी खायची आहे. चपाती खाणार असाल तर 7 दिवस तुम्हाला चपाती खायची आहे. भाज्यांमध्ये भेंडी, कारली असं काहीतरी तुम्ही 7 दिवसासाठी 7 भाज्या निवडू शकता. पण जे तुम्ही खाणार आहात तेच तुम्हाला महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचं आहे. आठवड्यातील तुमचे नेहमीचे उपवास आले, सोमवाराला, गुरुवाराला, एकादशी आले तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. 100% तुम्हाला या 7 दिवसामध्ये अनुभव येणारच आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.